राष्ट्रवादी पक्षामध्ये धुसफूस अजूनही कायम आहे, कारण की पार्थ पवारांनी काही मंत्र्यांना गेल्या 6 महिन्यांचा हिशोब मागितलाय। पार्थ पवारांनी 6 महिन्यांमधील टेंडर आणि निधीची माहिती सुद्धा मागवलेली आहे आणि पार्थ पवारांच्या सूचनेनं वरिष्ठ नेते कमालीचे नाराज आहेत। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी संदीप राजगुरकर आपल्या सोबत आहेत। संदीप, अंतर्गत गटातील नाराजी तर आपण जाणून आहोतच आणि त्यामध्ये ही एक आणखी भर पडलेली पाहायला मिळते। अगदी श्रद्धा, ज्यावेळेला कॅबिनेट बैठक परवा झाली त्यानंतर देवगिरीवर जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये भुजबळ आणि तटकरे असा समोरासमोर वाद चाललेला होता, त्याच्याही बातम्या माध्यमांमध्ये आलेल्या होत्या आणि त्यानंतर आता पुन्हा आता ही राष्ट्रवादीतली एक धुसफूस समोर आली असं म्हणता येईल। पार्थ पवार यांनी जो निर्णय घेतलेला होता की राष्ट्रवादी काँग्रेसचे जे तुम्ही मंत्री आहेत त्या सगळ्या मंत्र्यांना गेल्या 6 महिन्यातला जरी एकंदरीत हिशोबच मागितलेला होता, म्हणजे कुठल्या खात्याची कुठली टेंडर ती पास करण्यात आलेली आहेत, त्याला किती निधी जो आहे तो देण्यात आला होता, तो कुठल्या कंपनीला दिला होता, याबाबतची सगळी माहिती खरं तर सगळ्या मंत्र्यांकडून पार्थ पवार यांनी मागितलेली होती। आणि त्यामुळे राष्ट्रवादीतले वरिष्ठ नेते जे आहेत किंवा जे सध्याचे मंत्री आहेत त्यांच्यामध्ये नाराजी असल्याचं समजतंय। 2 नेत्यांनी याला होकार देखील दिलेला आहे, नाव न सांगण्याच्या अजिबात, पण महत्वाचं हेच आहे की पार्थ पवार यांचा जो सहभाग आहे तो वाढत चाललेला आहे आणि सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत जी बैठक झाली होती त्यामध्ये थेट वाद झाला होता की तटकरे आणि भुजबळ या दोन्ही नेत्यांच्यामध्ये, आणि आता पार्थ पवार यांनी हा निर्णय घेतल्यानंतर पुन्हा ही नाराजी आहे। त्यामुळं विधान परिषद निवडणुकीच्या आधीच आता राष्ट्रवादीतलं ही धुसफूस समोर आली आहे। पाहावं लागेल येत्या काही दिवसात नेमकं काय घडतं ते। मात्र पार्थ पवार यांच्याबाबतची नाराजी अजूनही कायम असल्याचं चित्र आहे। अगदी संदीप, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे राष्ट्रवादी पक्षामध्ये धुसफूस अजूनही कायम आहे आणि पार्थ पवारांच्या सूचनेनं वरिष्ठ नेते बरेच नाराज आहेत।